महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये लवकरच अवकाळी पावसाची शक्यता दाट होताना दिसत आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एमटेक ॲग्रिकल्चर इंजिनियर. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी यूट्यूब चॅनल. पाहूयात हवामान विभागाचे काही इशारे आहेत. तसेच आपला अंदाज काय की येत्या काही दिवसांमध्ये राज्यात कोणत्या विभागामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसते. सर्व सर्व पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा. तर सध्या उत्तरेकडून किंवा अशा प्रकारचे काही कोरड आणि उष्ण वारे महाराष्ट्राकडे येत आहेत उत्तर-पश्चिमेकडून. तर त्यामुळे विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा असेल, तापमान खूप वाढलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी तापमान 40° पर्यंत पोहोचले, खास करून विदर्भामध्ये. त्यानंतर इकडे थोडंसं किनारपट्टीच्या भागात अरबी समुद्राचे वारे थोडेसे लवकर येतात. त्यामुळे कोकणाच्या किनारपट्टीच्या भागातील तापमान थोडंसं नियंत्रित झालेलं आहे. पण अंतर्गत भाग अजूनही थोडासा अधिकच तापमान पाहायला मिळत आहे. तसेच एक कमी दाबाच्या पट्ट्यासारखी स्थिती दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास आता हळू विकसित होऊ लागलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही स्थिती अजून बळकट होईल आणि जो काही भाग आहे घाटाच्या आसपास, कोल्हापूर, सिंधुदुर्गाच्या आसपास, त्या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्यासाठी वातावरण अनुकूल होताना दिसतंय. त्यासोबत येणाऱ्या काही दिवसांमध्ये विदर्भातील बऱ्याचपैकी भागांमध्ये चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला हा जो भाग असेल, त्या ठिकाणी तापमान 40° किंवा त्याहून अधिक गेलेलं पाहायला मिळेल. आणि या वाढलेल्या तापमानासोबतच हवेचा जोड क्षेत्र दिसेल किंवा एक हवेचा कमी दाबाचा पट्टा हा या भागांमध्ये सक्रिय होताना दिसेल किंवा विकसित होताना दिसत आहे. त्यामुळे काय होईल, की बंगालच्या उपसागरातील अशा प्रकारे बाष्पयुक्त वारे येतील. अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे उत्तरेकडून थोडे कोरडे वारे येतील. ढगनिर्मिती होण्यास वातावरण अनुकूल राहील. सोबतच त्याच काळामध्ये पश्चिमी आवर्ताची सुद्धा ट्रफ अशा प्रकारे दक्षिण भारतापर्यंत येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अस्थिरता वाढेल वातावरणात. मेघगर्जनेचे ढग जास्त उंच वाढतील आणि सोबतच गारपीट सुद्धा होण्याची शक्यता या स्थितीमुळे पाहायला मिळेल. आपण पुढे डिटेल पाहूयाच, पण सध्या पूर्व भारतामध्ये हे जे काही बंगालच्या उपसागरातील वारे येत आहेत आणि हे पश्चिमेकडून कोरडे वारे येत आहेत. त्यामुळे बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या ठिकाणी कालबैसाखी म्हणतात किंवा नॉर्'वेस्टर म्हणतात. ती स्थिती सक्रिय झालेली आहे. मेघगर्जना, पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट या भागांमध्ये होते. तसेच पूर्वोत्तर भारतामधचा पाऊस वाढलाय. इकडे हिमालयन क्षेत्रावरती सुद्धा हळू पावसाच्या गतिविधी वाढताना दिसत आहेत. आणि आपण जो हवामान विभागाने दिलेला साप्ताहिक अंदाज आहे, तो हिंदी चॅनलवरती दिलेला आहेच. त्यामध्ये हे सांगितलेलं आहे, की पूर्व भारत, मध्य भारत, दक्षिण भारतात किंवा इकडे पूर्वोत्तर भारतात पाऊस वाढणार आहे. हिमालयन क्षेत्रावरती पाऊस वाढेल आणि दुसऱ्या आठवड्यात उत्तर-पश्चिम भारताचा भाग आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश याही ठिकाणी पाऊस वाढेल. दरम्यानच्या काळात दक्षिण आणि मध्य भारतातही काही ठिकाणी पावसाची शक्यता कायम राहील. आणि सध्या जर आपण पाहिलं तर उद्या तापमान थोडंसं ठाणे, पालघर, रायगडच्या अंतर्गत भाग असेल, थोडंसं वाढण्याची शक्यता आहे. 40° पेक्षा जास्त जाईल. अ, उष्णतेची लाट सदृश स्थिती राहील. मुंबई शहर उपनगराच्याही थोडेसे अंतर्गत भाग असतील. याही ठिकाणी तापमान 36 ते 38° पर्यंत थोडंसं वाढू शकतंय. त्यामुळे पुन्हा एकदा ऊन या ठिकाणी वाढताना दिसतंय. तर किनारपट्टीच्या भागांमध्ये मात्र एकदम किनाऱ्याला लागून असलेला भाग असेल, या ठिकाणी तापमान हे 35° किंवा त्याहून थोडंसं कमी राहू शकतं. किनारपट्टीला जास्त धोका उष्णतेचा दिसत नाहीये. रत्नागिरी, सिंधुदुर्गचे सुद्धा भाग असतील. याही ठिकाणी तापमान थोडंसं वाढेल. पण उष्णतेची लाट या दक्षिणेकडील भागांमध्ये नाहीये. ही स्थिती 1-2 दिवस सक्रिय राहील. त्यानंतर पुन्हा एकदा कोकणात पश्चिमेकडील अरबी समुद्राचे वारे वेगवान वाहतील आणि तापमान पुन्हा एकदा नियंत्रित होईल. आणि जसं सांगितलं की येत्या काही दिवसांमध्ये हा जो भाग आहे चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती खूप जास्त तापणार आहे. तापमान 40° किंवा त्याहून अधिक पाहायला मिळण्याची शक्यता आहेच. आणि एक कमी दाबाचा पट्टा अशा प्रकारे या भागातून असा जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पाऊस सक्रियता वाढणार आहे. पश्चिमी आवर्त सुद्धा येतोय. सुरुवात 13-14 तारखेला हळू ढगाळ वातावरण होऊ लागेल. सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कारण या ठिकाणी कमी दाबाच्या पट्ट्यासारखी स्थिती निर्माण होते आणि साधारणतः 14 किंवा 15 तारखेला कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागांमध्ये किंवा रत्नागिरीचा एक दुसरा भाग असू शकतो किंवा साताऱ्याच्या घाटाचा एक दुसरा भाग असू शकतो. या ठिकाणी गडगडाटी पावसाचे हे ढग विकसित होतील. पण हे ढग स्थानिक पातळीवरतीच निर्माण राहतील आणि थोड्याशा भागामध्ये घाटाच्या आसपासच सक्रिय राहतील. त्यामुळे त्याच्या आसपासच थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता स्थानिक पातळीवरती राहील. त्यानंतर 15 तारखेला हा जो भाग आहे, याही ठिकाणी हा जो दक्षिणेकडील भाग आहे कर्नाटक, तेलंगणा लागून असलेला मराठवाड्याचा किंवा इकडे विदर्भाचा, तर या भागांमध्ये सुद्धा
15-16 तारखेपासून वातावरणात बदल होईल, अस्थिरता वाढेल. 15-16 तारखेच्या आसपास एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट किंवा पाऊस होण्याची शक्यता राहील. 17 तारखेला सुद्धा दक्षिणेकडेच अशा प्रकारे पावसाचा अंदाज आहे आणि 18-19 तारखेच्या आसपास राज्याच्या अंतर्गत भाग, मग मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्राचे जो अजून भाग असेल, विदर्भाचे भाग असेल, याही ठिकाणी पाऊस वाढू लागेल आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा काही प्रमाणात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. आणि जेव्हा-जेव्हा सांगितले, की हे पश्चिमी आवर्तामुळे पाऊस येतोय, असं म्हणजे वरच्या थरातील अस्थिरता वाढलेली राहील आणि त्यामुळे दरम्यानच्या काळात आपल्याला गारपीटसुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आता आपण हवामान विभागाचे काय इशारे आहेत ते पाहूयात. तर हवामान विभागानुसार उद्या पालघर, मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिलेला आहे. म्हणजे तापमान 37° पेक्षा जास्त राहील आणि नेहमीपेक्षा 4.5° किंवा त्याहून अधिक तापमान राहण्याचा अंदाज या जिल्ह्यांमध्ये आहे. त्यानंतर हवामान विभागाने उद्या यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलाय. तर धाराशिव, लातूर या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. पण मॉडेलमध्ये अशी शक्यता दिसत नाहीये. बाकी इतर जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने धोक्याचे इशारे दिले नाहीत. त्यानंतर 14 तारखेला सुद्धा मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या अंदाजानुसार उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा पूर्व, सातारा घाट या भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अहिल्यानगर, पुणे पूर्व आणि पुण्याचा घाटमाथा या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाच्या अंदाजानुसार 14 तारखेला आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये 14 तारखेला इशारे नाहीत. पण खरा पाऊस 15-16 तारखेच्या पुढे आपल्याला पाहायला मिळेल. 15 आणि 16 तारखेच्या आसपास. तर 15 तारखेच्या आसपास हवामान विभागाच्या अलर्टनुसार सातारा घाट, सातारा पूर्व, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर पूर्व, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, परभणी, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तर पुणे घाटमाथा, पुणे पूर्व, अहिल्यानगर, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यानंतर 16 तारखेला सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाट, सातारा घाट आणि पुणे घाट या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. आपला असा अंदाज आहे, की 15 तारखेच्या पुढे राज्याच्या दक्षिण भागात पाऊस होण्यासाठी वातावरण अनुकूल राहील. 15, 16, 17 तारखे किंवा 18 तारखेपर्यंत राज्याच्या अंतर्गत भागात हा पाऊस पोहोचेल. मेघगर्जना असेल आणि त्या दरम्यान गारपीट होण्याची शक्यता सुद्धा राहील. पण हवामान विभागाने अजून तरी गारपीटचे इशारे दिले नाहीत. मात्र येत्या दिवसामध्ये हे इशारे बदलतील. गारपिटीचे इशारे सुद्धा हवामान विभाग देऊ शकते. त्यामुळे काळजी घ्या. सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.